मॅच आहे, तर तुम्हाला काय वाटते आज? इंडिया जिंकेल. कोण खेळेल आज? रोहित शर्मा, विराट कोहली. सतत आता 10वं वर्ष आहे. दरवेळेचा आमचा रुटीन असंच चालू असतो. म्हणजे दुपार सकाळचा नाश्ता असतो, दुपारचं जेवण असतो. नमस्कार मंडळी, जय एकवीरा मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला. आणि मी तुमचा सागर करत मंडळी. आपला आज अलिबाग कोलीवाडा किल्लेपाडामधला पदयात्री आई एकवीरचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाला आता चालायला आमची सुरुवात होणार आहे. 3ला उठलो आहे रात्री आणि 6 वाजता आंघोळ झाली. पोरांची जाम लाईन होती, त्याच्यानंतर आत्ताच पालखी निघाली, तुम्ही बघितली असाल. तर आपल्यासोबत नंद्यादा आहे, तर नंद्यादा आपल्याला तुझी माहिती देईल. दादा, आता आपल्याला नाश्त्याला जायला कुठला स्टॉप राहील? आता नाश्त्याला जायला आपल्याला आता बापूजी मंदिर आहे. तरी पण किती किलोमीटर चालायला लागेल? तरी पण इकडनं 5-1 किलोमीटर तरी असेल. 5-1 किलोमीटर म्हणजे 1 तास तरी पाहिजे. अर्धा पाऊण तास तर जास्त बरं, 1 तास जाईल. त्यानंतर आपल्या जेवणाला आरावमध्ये आरावला पोहोचायला किती वाजतील? आता 7:45 वाजले. 7:45 आता तरी नाश्त्याला तिकडे 1-2 तास पालखी थांबली तरी आपण जेवणापर्यंत एक 2च्या पुढे पोहोचतो. 2च्या पुढे पोहोचतोय. आणि आजची आपली वस्ती कुठे असेल? आपली आजची वस्ती खोपोली महाराज. खोपोली महाराज. म्हणजे आज आपल्याला रात्री पोहोचायला किती वाजतील? आज आपल्याला रात्री पोहोचायचं आता बोलल्यावर हा मकान थोडा जास्त आहे. आपल्याला कालच आता गावातनं झालं काहीतरी 32 किलोमीटर अंतर आहे. तरी कमीत कमी 7 ते 8 वाजे 7 ते 8 वाजेपर्यंत आज पोहोचू. बऱ्याच पोरांनी चप्पल नाही घातलेत. मी पण यंदा चप्पल नाही घातले, गेल्या वर्षी चप्पल घातलेले. पण आज काय त्रास वाटेल का? तुला काय वाटतं? आज का आता आपल्या अलिबागपासून तर पेनचा क्लायमेट थोडा वेगळा असतो. आता इकडनं सर्व डोंगरभाग चालू होतं. हा पूर्ण क्लायमेट थंड असणार आहे. बरोबर. आणि रस्ता पण चांगला झालेला आहे बोलल्यावर हा थोडा इकडचा पूर्ण एकवेळेपर्यंतचा प्रवास एकदम सोयीचा. काल आपल्याला दिवसभर म्हणजे पालखी निघाल्यापासून पालखी देवळात येतपर्यंत ते पेणमध्ये आपल्याला पाऊस होता. बरोबर आहे. बरोबर. आजची परिस्थिती तुला काय वाटतं? सांगता तर आता कसं डोंगरभाग चालू झाला म्हणजे पाऊस तुला आता आपल्यापेक्षा जास्त इथे पडेल. पण तो आता तरी मला वाटतंय की पावसाने थोडा आराम घेतलेला आहे. बरोबर. आणि थोडा चालायसाठी पण आपल्याला भेटेल आणि आधीमध्ये पाऊस पण भेटत राहील. नंद्या आता बघतोय आपण तर पहिल्यापासून भरपूर अशी मेहनत घेतोय. आल्यापासून साफसफाईपासून उगवण्यापासून उठवण्यापर्यंत मेहनत घेतोय. आता पण पालखी गेली पुढे तो साफसफाई करतोय लेडीज सोबत किंवा सर्वांना मदत करतोय. तर दादा अशीच सर्वांना मदत करत राहा आणि सर्वांना हेल्प करत राहा. धन्यवाद. चला आता पुढे आपण तुम्ही चालत नाही का? आम्ही येतो नंतर मागणार. मंडळी, आता आपल्यासोबत नक्ष आहे, संग्राम आहे आणि आता मी चालायला सुरुवात केली. पालखी आमच्या पुढे गेली. आम्ही सर्व आमचं तयारी झाली नव्हती, तयारी करून आता आम्ही चालायला सुरुवात केलेली आहे. आता बरोबर 7:45 वाजलेत. तर नाश्ता टाईम आलं. आता बापूजी देव मंदिराजवळ आपला नाश्ता आहे, तिथं गेल्यावर तुम्हाला सगळं काही दाखवतो. आणि आता आपली ही बॅग टाकायची गाडी आहे, याच्यामध्ये आपल्या बॅग टाकायच्या आहेत. आपल्याला त्याच्यामध्ये सर्वांच्या बॅग लोड केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आपली बॅग टाकायची आणि मग पुढे चालायला सुरुवात करायची. मंडळी, आता आम्ही बॅगा आहेत त्या गाडीमध्ये टाकलेल्या आहेत आणि चालायला सुरुवात केली. संग्राम काल आलेला नव्हता, काल संध्याकाळी आलेला आहे आणि आजचा पहिला दिवस आहे चालायचा. आमचा एक्सपिरियन्स काल पहिला चांगला होता, पण पाय मजबूत दुखत आहेत कारण पायांमध्ये चप्पल नव्हत्यामुळे बारीक पाऊस पडल्यामुळे खडे निघालेत. त्याच्यामुळे आज पाऊस पडल्यामुळे आज पाय मजबूत दुखत आहेत. तरी पण आईच्या भेटीला जायचं आहे बोलल्यावर चालणं गरजेचंच आहे. किती काय झालं तरी आम्ही चालतच जाणार. बोला जय एकवीरा माते की जय. मंडळी, आपल्याला आता आपण बापूजी देवस्थान इथे नाश्त्यासाठी आलेलो आहोत. तर आपले सगळे मित्रमंडळी आहेत. तर मित्रांनो, आपल्या इथे यायला किती वेळ गेला? तरी पण 1 तास लागला. तर 1-1.25 तास झाला. तर आपल्याला आज नाश्त्याला काय इथे? मिसळ पाव आणि गोल्ड लोणचं. तर आता इथून पुढे आपल्याला इथं किती वेळ थांबावं लागेल? 1 ते 1.5 तास. म्हणजे 10 वाजता इथून निघू. बरोबर आहे ना? तर 9 वाजलेले आहेत आता. आणि याच्या पुढचं मग आपलं जेवणाचं ठिकाण कुठे असेल?
आणि आज आपण पालखीला आलोय आणि आज इंडिया पाकिस्तानची फायनल मॅच आहे. तर तुम्हाला काय वाटते आज आज इंडिया जिंकेल. इंडिया जिंकेल? कोण खेळेल आज? रोहित शर्मा, विराट कोहली सर्वच खेळतील. एकदा आपल्या टीम इंडियासाठी पण जय एकविरा. आणि एकविरा माते की आये आये आई माऊले. मंडळी, बापूजी देव मंदिराजवळ आता आम्ही नाश्त्याला बसलो. नाश्त्यामध्ये मिसळ, लोणचं आणि पाव आहे. तिकडे बघू शकता तुम्ही, भरपूर अशी लाईन लागलेली आहे. बाजूला बघू शकता तळ आहे आणि त्या परिसरात आम्ही नाश्त्याला बसलोय. एक 15 मिनटं थांबून आता आम्हाला नाश्ता आलेला आहे. तर तिकडे लाईन बघू शकता, एक वेळ ती लाईन लागू. इकडे लाईन आहे आणि त्या लाईनीमध्ये नाश्ता घेऊन आलो. इकडे बाजूला तळ आहे आणि त्या परिसरात आता आम्ही बसलेलो. नाश्ता झाला की एक अर्धा तास आराम करू आणि परत चालायला सुरुवात करतो. मंडळी, आपला लाचचा बावटा आलेला आहे आणि आता वाजलेले 9:30. म्हणजे यांना 1.25 तास गेलेत चालत. म्हणजे यांचे मला वाटते अर्ध्यांच्या पायात चप्पल आहेत आणि अर्ध्यांच्या पायात चप्पल नाहीत. यांचा एक्सपिरियन्स काय होता? तुम्हाला एवढा वेळ का गेला दादा? गाणी बोलत आलीत, पण यंदा तुझं दुसरं वर्ष आहे. गेल्या वर्षी तू फास्ट होतास, यंदा तुला एवढा वेळ का गेला? तरी पण पाऊस होता, पण सध्या पाऊस पडत नाहीये. काही मुलांच्या पायाला थोडासा जखमा, थोडा घसरणीचा प्रॉब्लेम, त्यामुळे थोडा आस्ते आई माऊली आम्हाला जेवण. पण तुम्ही लास्टच्या बावट्यावाले आहात, बरोबर आहे? तुम्ही सगळ्यांना घेऊन आलेत काय? आता 9:30 वाजले. तुम्हाला इथून निघाला किती वेळ जाईल? एक 15 मिनिटात आम्ही आता नाश्ता करून आम्ही निघू. नाश्त्याला मिसळ पाव आहे, बरोबर आहे? मिसळ पाव खाल्लीत की मग पुढचा बावटा निघेल. त्याच्यानंतर तुम्हाला आरावला पोहोचायला किती वेळ जाईल जेवणाच्या ठिकाणी? लाचचा बावटा हो तुमचा. लास्टच्या पावसाला टाइम नाही, कारण का एवढी मंडळी आज घेऊन जायची. जे राहिलेले जे राहतात ना, कोण थोडे बसलेले असतात, थकलेले असतात, त्यांना हा लास्टचा बावटा हा कंपल्सरी घेऊन येते. पण पहिला बावटा हा टायमिंगनुसारच जाणार. तो 1.5 तासात, 1-1.25 तासात पोहोचेल. परंतु लास्टच्या बावट्याला सर्व मंडळींना घेऊन येण्यासाठी थोडा वेळ जातो. नाही, पण इथून आराववरून तुम्ही इथून आता नाश्त्यावरून निघाले तर आरावला पोहोचायला तुम्हाला किती वेळ जाईल? तरी पण किती टाइम होईल? म्हणजे आता समजा इथून 10ला निघालेत, 10ला इथून निघालेत, तरी पण सगळ्यांना घेऊन आलेत, तरी ठीक 12ला पोहोचाल तुम्ही जेवणाच्या ठिकाणी? पोहोचाल ना? आज इंडिया आणि साऊथ आफ्रिकेची संध्याकाळी फायनलची मॅच आहे. तर आज इंडिया जिंकेल ना? एकविरा माते की आये आये आई माऊले आये आये आये. माझ्या अंगणी खेळल्या मान पुरवलाय बायांचा, तरी कशावरी थांबल्या. माया काग तुम्ही रुसल्या, बायांनो काग तुम्ही रुसल्या. हे आहे बायांचा सगळा मानपण केला, तरी कशावर थांबल्या? बाया सोन्याचा हार मागतान, सोन्याचा हार सोनियाचे मानन माझ्या बाया झालेल्या गार, बाया झालेल्या गार मागतान सोनियाचा हार. एकविरा माते की जय. मंडळी, आता आम्ही नाश्त्याच्या ठिकाणून 9:45 वाजलेत. आता बरोबर नाश्त्या ठिकाणून निघालेलो आहोत. आता जेवणाची जे ठिकाण आहे
त्याला आपल्याला जायला 2 तास तरी किंवा 1.5 तास तरी जाईल. तिथे आता चालायला सुरुवात केली. पाऊस जरा थांबला आहे. सर्व मित्रमंडळी आहेत सोबत, त्यांचं चालायची आता सुरुवात केली. पहिला पावटा गेला आहे. पालखी मागून येते, त्याच्या पुढे चालायला सुरुवात केली. मंडळी आपला पालखीचा टेम्पो चाललेला आहे, बघू शकता तुम्ही. पालखीची मुलं पुढं चालले, आम्ही थोडं थांबलोय. मंडळी बघा, नंद्या आता सर्वांसाठी पाणी पुरवतोय. पाण्याच्या बॉटल घेऊन आलाय आणि पोरांची पाण्यासाठी रांग लागले, कारण आता दुपारी पाण्याचा टाइम म्हणजे ऊन चालू झालंय थोडं थोडं. नंद्या आता बोललेला आज गारवा लागेल आणि तसंच झालंय, गारवा चालू झालाय उन्हामध्ये. आणि सर्वांना नंद्या आणि पाण्याचं काम चालू आहे. दादा आता तू कुठपर्यंत जाशील गाडी घेऊन? आता स्टॉप करत करत आरावला आपल्या जेवायच्या वस्तूपर्यंत तुम्हाला पाणी पोच करतो. आता आपली पालखी तरी पण किती मागे आहे? आता पालखी तुमच्या 5 मिनिटात, तुम्ही इथं थांबला तर 5 मिनिटात पालखी, कारण डीजेवर नाचत होते पालखी. डीजेवर पोरं भरपूर नाचतात, आवाज येतो बघा. बरं, आणि आता आपल्याला जेवणाला इथून जायला किती वेळ जाईल? इकडनं तरी अजून 2 तास पाहिजे आपल्याला. अजून 2 तास लागतील, म्हणजे आपल्याला तरी पण 12 ते 12:30 पण होऊ शकतात. आता वाजले किती? 10:30 वाजून गेले, जास्त टाइम जाईल. आता परत आपलं पुढे आपण पहिल्या वर्षी जिथे पालखी थांबवलेली, हां म्हणजे आम्ही पालखी म्हणजे फोटो घेऊन गेलेलो हा. तिथे आम्ही पहिल्या वर्षी थांबलेलो जेवायला या टायमाला. तर आता तिथे ते आपण तिथे पालखी थांबवतो आणि तिथे ते आपल्याला नाश्त्याची वगैरे परत चायची वगैरे सोय असते. मग तिकडनं पण परत डायरेक्ट आपण आरावला जातो. ओके. दादानी पाण्याचा बॉक्स घेऊन गाडीवर फिरतोय. सगळ्यांची सकाळपासून कालपासून आल्यापासून भरपूर मेहनत चालू आहे त्याची. तर धन्यवाद दादा, अशीच मेहनत करत राहा. मंडळी, दुसऱ्या दिवसाला आपली पोरं चालतायत आणि चालताना तुम्ही बघा प्रत्येकाच्या पायात चप्पल नाही, माझे सुद्धा नाही आहे. पण रस्त्याची अवस्था बघा, आणि दगड निघालेले आहेत. दगड निघाल्यामुळे आमच्या संध्याकाळी मला वाटते फोडी होणार आहेत पायाला, किंवा जखमासुद्धा होतील. कारण हे असे रस्ते असले तर चालायला जाम खराब परिस्थिती होते आणि जाम स्लो चालावं लागतं आहे. त्यामुळे पोरांची कंडिशन तो बघा, एखादा पट्टा लावला आहे. असे रस्ते असतील तर कसं व्हायचं? तर रस्त्यांची पण कुठंतरी या व्हिडिओमार्फत सुधारणा करण्याचा मी प्रयत्न करीन. पोरं चालत आहेत तरी पण, हे एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या जात आहेत तरी रस्त्याची काही सुधारणा होत नाही आहे. मंडळी, आता खराब रस्त्यातून आपण पुढे आलो आहे आणि ऊन चालू झालं आहे. आणि सकाळी जेवढा पाऊस पडला तेवढाच, नाश्त्यानंतर आता पाऊस नाही पडला आहे. तर आपले सर्व मित्र चालत आले आणि हे बघा इकडे उन्हामुळे येऊन बसलेत. तर त्यांची सगळ्यांचे बघा पाय लांब आहेत, कारण चप्पल नाही घालून आले. तर पायानं कसं वाटते तुमचे? पायांची सध्या परिस्थिती काय तुमची? म्हणजे तुम्ही जेवायला मला वाटते लाटच्या झेंड्याला पोहोचाल की पालखीसोबत पोहोचाल? पालखीसोबत पोहोचाल. म्हणजे अजून तुम्हाला किती वेळ जाईल चालत? 1-1.5 तास जाईल काय? उन्हामुळं आता ऊन पडले त्याच्यामुळं काय वाटते तुम्हाला? थोडासा पाऊस पाहिजे, एकदम पण जास्त नको. म्हणजे काल जेवढा होता, काल आला तरी तेवढा तरी चालेल, म्हणजे गारवा निर्माण झाला पाहिजे. आता ऊन चालू झाले, ऊन नको. चला, तुमच्या इच्छा पूर्ण होत. सगळी बघा पाय लांब करून बसलेत. फक्त एक लाचचा दादा आहे, तो पाय जवळ करून बसलेला आहे. चला, धन्यवाद. चला, आम्ही पुढे जातो आता. हा, या. जय श्रीराम. जय आईलो. हा बघा, याचा पट्टा आज सकाळी पप्पा आणून दिलाय. याला आता बिना चप्पलचा आला, पण एक पायावर लोड येते. आणि बघा या साईडला पण आमचा मित्र आणि सगळे सहकारी इकडे बसलेत. ते पण उन्हाने मला वाटते कंटाळलेत. त्यांच्या बाजूबाजू
आणि ही गँग उठलेली आहे आता. आम्ही बोलल्यावर ते पालखीसोबत येतात, बोलल्यावर पालखी जवळ आले त्यामुळे सर्व मित्रमंडळी उठलेले आहेत आणि इकडे 4 परत पोरं येऊन बसलेली आहेत. असंच करत जय एकविरा करत करत आता आम्हाला चालायला लागणार आहे. मंडळी पाठी आपल्या पालखीचा टेम्पो आलेला आहे, बघू शकता तुम्ही. मंडळी आता आपण आराममध्ये पालखी घेऊन आलो जेवणाच्या ठिकाणी. तर आपल्यासोबत सगळं पंचमंडळी आहेत जे पालखी घेऊन होते सगळे. दादा मला एक प्रश्न विचारायचा आहे. आज पाऊस पडतोय, थोडा वेळ पाऊस पडला, थोडा वेळ ऊन होतं. तुमची ही पालखी, आपली ही पालखी जी निघते पहिल्यापासून, ती पावसाळ्यातच का निघते? पावसात कसं असतात, सगळ्यांचे कामधंदे असतात. म्हणजे कोळी लोक कोळी लोक म्हणून कोळी लोकांचे सगळ्यांचे धंदे आहेत. बरोबर. तर धंदे आपले बंद होतात ना पावसाळ्यात, त्यामुळे म्हणजे कसं घरी बसलेलं असतं, तर आईला कुठे जायला आपलं सेवा करायला भेटत नाही. त्यामुळे कसं सगळे फ्री मध्ये असतात 3 महिने, तर त्याच्यामुळे असे हौशी नवशी म्हणून आम्ही सगळे पावसाळ्यात निघतो आणि त्यामुळे सगळं आता गाव आपलं असतं सोबत आपल्या. आता तू या वर्षी आपल्यासोबत किती पोरं आलीत तरी पण? तरी आत्ताच्या जगात 300 लेडीज धरून लेडीजचे 300-350 लोक असतात. आणि जेव्हा आपण कारले डोंगरावर पोहोचू तेव्हा आपल्यासोबत किती जण असतील? त्याची मी मला आता हे नाही सांगा, डायरेक्ट तुमच्या युट्यूबवरच दिसेल येतो. बरोबर आहे. आणि मी काय बोलतोय, आता इथे आपली जेवणाला आपल्याला 12 वाजले, बरोबर आहे. लाचचा झेंडा किती वाजे बंदेल? आपली पालखी 12 बरोबर सोबतच होता लास्टचा झेंडा. एक अर्धा तासात किंवा 1 तासामध्ये येईल तो. 1 तास. आता आपण इकडनं जेवण खाऊन बरोबर 3ला पालखी आपली जाय निघेल. 3 वाजता पालखी म्हणजे 3 तास आपल्याला इथे ब्रेक आराम आहे. करायचा. त्याच्यानंतर आपल्याला कुठे नाश्त्याचं टाइम? त्यानंतर आपण शिरवलीमध्ये नाश्ता करायचा. म्हणजे आता आपण ही पालखी इथे 3 तास थांबणार, आराम वगैरे करणार आणि त्याच्यानंतर जेवून निघणार. जेवण निघणार. धन्यवाद दादा. एकविरा माते की जय. आय माऊले आयलो आय 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 आयलो आय 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 आयलो आय आयलो. एकविरा माते की जय. एकविरा माते. मंडळी आपल्यासोबत अलिबागचा एक ग्रुप आहे, माझ्यासोबत बघू शकता. हे सर्वजण बिना चप्पलचे आलेले आहेत. तर प्रत्येक जण पाय लांब करून बसलेले. त्यांना विचारलं काय परिस्थिती आहे, त्यांचे पाय बघा. पाय दाखवा तुमचे जरा. खूपच फोड वगैरे आलेले तिथे पायाला, खूप कंटाळा आलेला आहे. माझे पाय खूप दुखत आहे दादा. आज ऊन पण पडलेलं आणि पाऊस पण लागत होता. म्हणजे अर्ध्या वेळात ऊन होता, अर्ध्या वेळात पाऊस होता. त्याबद्दल काय सांगशील? उन्हामुळे त्रास झालेला आहे पायाला. कालच्या दिवशी पाऊस होता तेव्हा काय वाटला नव्हतं, पण आज ऊन होता त्यामुळे पायाला थोडे फोड आलेले आहे. आता आपण 12ला इथे पोहोचलोय. 3 पर्यंत आपला इथे ब्रेक आहे, बरोबर आहे. तोपर्यंत आता तुम्ही आरामच करणार ना? आता आराम आहे आणि नंतर जेवण वगैरे निघायचं 3 पुढची चायचा आणि आपला नाश्ता तिथे लागणार. आता तू किती वर्ष या पालखीला येतोयस? मी 8 वर्ष इथे पालखीला येतो.
8 वर्ष म्हणजे तुझा एक अंदाज सांग, म्हणजे पालखीचं सर्व कसं काय मॅनेजमेंट असं चांगली आहे ना? ओके ओके. आणि हा सर्व त्यांचा ग्रुप आहे, बघू शकता सर्वजण कंटाळून बसलेत. आता 12 वाजले, 12:15 वाजायला झालेत. तर आता 3 वाजेपर्यंत हे जेवतील आणि पालखीसोबत निघणार. धन्यवाद भावांनो. जय मंडळी. 11 वर्षी जेवून आम्ही 1 वाजता झालो. त्याच्यानंतर 3ला निघायचं ठरलेलं, पण जेवढी पोरं जेवलीत तर वाजली 1:45. जेवढी पोरं जेवून खालेली सर्वच आहेत, पण जेवढी काही जर झाली असतील तर जेवढी पोरं राहिली त्यांना सांगितलं तुम्ही जेवून झाली, त्यांनी सांगितलं तुम्ही पुढे गेलेत तरी चालेल. त्यासाठी पुढे बावटा गेलेला आहे. मागचा बावटा पालखीच्या आधी निघेल, पालखीनंतर निघेल आणि मग ते पालखीसोबतच येतील. तर आता आपण पुढे चालत राहूयात. मंडळी जेवून झाल्यावर आपल्याला सर्व चालताना भेटले. ताई आहेत. तर ताई तुम्ही आता जेवून झाल्यात बरं. 3चं टायमिंग दिलं तर आपल्याला चालायचं, तर आता 1:45 वाजले, चालायला सुरुवात केली. तुम्ही आता कालपासून चालतायत, तुम्हाला पायांना काय थकवा वगैरे जाणवतोय काय? नाही फ्री आहे. फ्री आहेत ना? तुम्ही काय बोलू शकता पालखीबद्दल? पालखीबद्दल सांगावं तेवढं थोडंच आहे, ते तुला समजलं ना. आता तुम्ही 4घीच जणी चालताय की तुमच्यासोबत अजून लेडीज आहेत? भाऊ आहे आमचा, त्याने आम्हाला टाकलेलं तर तरी पण तुम्ही किती जणी लेडीज आहात? आता आम्ही 4 जण नाही, तुमच्या सोबत अजून किती जणी आल्यात? आम्ही 20 जण आहे. अजून 20 जण. टोटल 50 ते 60 जणी मला वाटतं आहेत बरोबर आहेत ना? आता तुम्हाला जेवून झाल्या, आता तुम्हाला नाश्त्याच्या ठिकाणी पोहोचायला किती वेळ जाईल तरी पण? आता आम्हाला 2 वाजलेत म्हणजे 4 तरी 5 तरी नक्कीच वाजतील. 4 ते 5 वाजतील बरोबर आहे. आता थोडासा पाऊस चालू झालाय. पाऊस यावा की न यावा तुम्हाला काय वाटतंय? नाही यावा, असंच क्लायमेट पाहिजे. ओके. ठीक वाटतंय. एकदा बोला, एकविरा माते की आये आये. एकविरा माते की. जय भवानीचा किती वेळापूर्वी आलास नाश्त्याच्या ठिकाणावर? अर्धा तास झाला तरी 10 मिनिटं झाली. 10 मिनिटं 10 मिनिटं झाली. पाय दुखायचे गेलेत ना. याचा हाल बघ, नवस बघ याचा. लावलेत आम्ही पट्ट्या. नवस पॉवरफुल आहे याचा. उरलेली आहे एक. आता जाऊ आता खाली थोड्या वेळात. नाश्त्याची सोय आपली इथेच केलेली आहे हो, ना? इथंच सोय केली आहे. मग इथं आता आपले 3:45 वाजले, तरी इथं आपल्या इथं किती वेळ जाईल? अजून अर्धा 1 तास जाईल इथे आणि मग डायरेक्ट 8 वाजता वाटते पोचायला खोपोलीला. इथं आज आपली वस्ती आहे ना? त्याच्यामध्ये आता कुठे आपल्याला थांबायचं नाही आहे ना? इथं कुठं थांबायचं नाही. पण आज नाचत जायचं की असंच चालत? नाचत. आता नाचत जायचं ना? हो, नाचत. पाऊस जरासा गारवा पडला, तुम्हाला कसं वाटलं? बरे वाटलं आता. मस्त आता कपडे पण सुकणार आहेत लगेच आमचे. कारण आता ऊन पण पडले. ओके धन्यवाद. चला नाश्त्याला जाऊया मग आता. मंडळी आता सध्या आपण नाश्त्याला थांबलेलो. 4:20 झालेत आता. तर आपल्याला अलिबागचा एक ग्रुप बसलेला आहे, एक साईडला नाश्ता करत होते. तर मित्रमंडळी आहेत सर्व. तर आता तुझा एक्सपिरियन्स कसा आहे पालखीचा? आता 10वं वर्ष आहे या पालखीचा. या पालखीचं सतत आता 10वं वर्ष आहे. दरवेळेचा आमचा रुटीन असाच चालू असतो. म्हणजे सकाळचा नाश्ता असतो, दुपारचं जेवण असतो. काल आम्ही निघालो 28 तारखेला इकडनं अलिबागवरून. काल आमची पेणला वस्ती होती. आज आम्ही पेणवरनं निघालो. पहिला आमचा नाश्ता झाला बापूजी मंदिराजवळ, नंतर झाला आरावला आमचं जेवण झाला आणि आता ही किरकिंडी आहे, इथे आमचा दरवर्षीप्रमाणे नाश्ता असतो. दादा आता खोपोलला आपल्याला पोहोचायला किती वेळ जाईल? म्हणजे आता 4:15 झालेत बरोबर आहे. आता 4:20 झालेत. पाऊस लागला आहे बघा, बघू शकता तुम्ही इकडे पाऊस लागला आहे. दादा आता आपल्याला इथून पालखी उचलायला किती वेळ जाईल तरी पण? आता पालखी उठली नाही इकडनं. हां किती वेळ जाईल, किती वेळाने उठेल पालखी?
10-15 मिनिटांनी म्हणजे आपला लाचचा बावटा आला काय? लास्टचा बावटा आला की लगेच त्यांनी नाश्ता केला की लगेच इकडनं म्हणजे आपल्याला तरी पण 15-20 मिनिटं जातील बरोबर आहे. आपल्याला खोपोलला पोचायला किती वेळ जाईल? 1.5-2 तास नक्कीच जातील आपल्याला. 1.5-2 तास जातील बरोबर आहे. आणि तिकडे ट्रॅफिक भेटेल आपल्याला शनिवार आहे त्यामुळे भेटणार 100%. भेटेल बरोबर आहे ना. तू पाण्याची व्यवस्था करतोय जाऊन येऊन, तर तुला पण काय अनुभव वेगळा का आलाय? दरवर्षीप्रमाणे मी कसा बाईकच चालवत असतो आणि सगळ्यांना पाण्यापिण्याची सेवा करत असतो. मजा येते मला पण त्या गोष्टी सेवा करत. दादा बरीच मुलं आहेत ती विदाऊट चप्पलचे आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगशील? बऱ्याच पोरांच्या पायाला फोड आलेले आहेत. पायाला फोड आलेले आहेत त्यांना बोलतो मी कधी कधी त्यांना काय तुम्ही चप्पल घाला, तुम्ही ऐका, आपल्याला बोलत नाही. बरोबर आहे. बिना चप्पलाने जे असं काय नाही. पण दादा आता मी गेल्या वर्षी फर्स्ट टाइम आलो, काय मुलं फर्स्ट टाइम गेल्या वर्षी होती तर त्यांचा नवस पूर्ण होतोय, तर तुला काय वाटतं याच्याबद्दल? काय 100% आमच्या कोल्यांची एकविरा आपल्या संगतीलाच असते आमच्यासोबत. 100% ती नवस पूर्ण करतेच सगळ्यांचा. ओके धन्यवाद दादा. तुझं एकदा नाव सांग. रोनाल वर्सोलकर. दादा तू क्रिकेट पण खेळतोस ना? हो. आणि तुमच्या इकडचा गोविंदा पथक पण आहे समजलं. त्याचा कोच आहे हा. कोच आहेस तू स्वतः? आणि आता आम्ही मुलींचा पण गोविंदा चालू करणार आहोत. त्याचा पण हा कोच राहणार आहे आणि आयक राहणार आहे त्याचा सर्व्हिस कोच म्हणून. आम्ही गेल्या वर्षी आमची पाण्याची अंडी शेतकरी भवनची पण फोडली आम्ही अलिबाग. ओके दादा असंच सगळ्यांना सहकार्य करत राहा, सगळ्यांची मदत करत राहा. तुला बेस्ट ऑफ लक. एकविरा माते की आये आई माऊले आये आई माऊले. मंडळी पालखीचा पहिला बावटा पुढे गेलेला आहे आणि इकडं आपल्या नाश्त्याची सोय केलेली होती आणि आपले सगळे मित्रमंडळी आहेत अर्धे त्यातले ते स्पेशल चहा बनवून घेतात पिण्यासाठी. दादा स्पेशल चहा एवढा का बनवून घेतलात? जरा पाऊस पण आहे ना, डायरेक्ट थोडा चहा. मग एवढी सगळीच पोरं घेऊन तू एवढा कसा काय आलास? स्पॉन्सरच तू आहेस. मग आता तुला स्पेशल चहा पिल्यावर तुझी स्पीड वाढेल काय? कारण तू आता पालखीच्या मागे होतास भरपूर, बरोबर आहे ना? स्पेशल चहा पिल्यावर तुझा स्पीड वाढला पाहिजे, बरोबर आहे ना? तर हे सर्व त्याचे मित्र आहेत आणि स्पेशल चहाचे स्पॉन्सर केलाय त्याने. हे बघा हे सर्व त्याचे मित्र मंडळी आहेत. आणि नंद्या आता इकडं मंडळी पोरं आता पहिला बावटा पुढे गेलाय. पाऊस चालू होता त्यामुळं पालखी आता निघते आणि लाचचा बावटा अजून आलेला नाही. लाचचा बावटा आला की पालखी निघेल. परत आम्ही थोडी चालायला सुरुवात केलेली आहे. आता 9 किलोमीटर अजून चालायचं आहे खोपोलीला जायला. आज टोटल 32 किलोमीटर होतं. 32 किलोमीटर चाललो की आजची वस्ती आहे खोपोलीमध्ये. चला आता आपण चालत भेटू तुम्हाला. मंडळी आपले पालखीतली मंडळी चालत आहेत. आणि दादा तुम्ही आता नाश्ता केल्यापासून किती मिनिटं चालताय? तरी पण 1 किलोमीटर चाललोय. 1 किलोमीटर चाललाय तरी पण चालायला किती वेळ गेला? 20 मिनिटं गेली, 20-25 मिनिटं गेली. 20-25 मिनिटं गेली ना? हो. तर आता तुम्ही हा दादाचा पालखीचं यंदा पहिलंच वर्ष आहे. तर दादा तुझा आजचा दुसऱ्या दिवशीचा एक्सपिरियन्स कसा वाटला तुला? दुसऱ्या दिवशी एकदम मस्त वाटलं, मजा केली. रात्री पण मजा केली, सकाळी पण मजा केली, दुपारी पण मजा केली. जेवायच्या टायमाला सगळं नियोजन मस्त होतं. आता आपल्याला इथून तरी पण जिथं आपली खोपोलीचा स्टॉप आहे तिथं जायला किती वेळ जाईल? 3 तास झाले. 3-3.5 तास जातात. 3-3.5 तास जाईल. पावसाचं क्लायमेट येतंय पण जातंय पण, म्हणजे चांगलं वातावरण आहे सध्या, बरोबर आहे ना? चांगलं वातावरण. मला एक प्रश्न आहे की तुम्ही आता एवढे चालताय तर तुम्हाला थकवा जाणवलाय? नाही, थकवा अजिबात येत नाही. थकवा नाही. म्हणजे एकविराईचं नाव घेतच आपण. माऊलीचं नाव मनात आहे त्यामुळे थकवा वाटत नाही. ओके चला असे चालत राहूया. जे मध्ये मध्ये आपण तुमच्याशी बोलत राहू. माते की जय आयलो. शकता इथे मागे आपली एकविराईची पालखी चालू आहे आणि त्याच्या मागे सुद्धा पोरं चालू आहेत. आणि इकडे नंद्याद आपल्याला सगळ्यांना पाण्याची सोय करते. बघा सकाळपासून पाण्याची सोय करते सगळ्यांना. पाण्याची बॉटल ज्याला ताण लागेल त्याला पाण्याची बॉटलची सोय करते नंद्यादा.
बाळासाहेब जिजाऊ साहेबांचा बाळासाहेब जिजाऊ साहेबांचा बाळासाहेब जिजाऊ साहेबांचा खोपोलीमध्ये महाराजा मंगल कार्यालय हॉलमध्ये आता आपली पालखी 6:15 वाजता पोचलेली आहे आणि आता आपण तिथेच आहोत. तुम्हाला रूमची इकडचं सर्व वातावरण दाखवतो. पोरांची कशी तयारी चालू आहे, अंघोळ होते म्हणजे भरपूर असा पाऊस पडला नाश्ता केल्याच्या नंतर, तर भिजतच सर्व नाचत आलेले आहेत. तुम्हाला सुद्धा दाखवतो. हा बघा आपला इथं दादा बसला आहे. हा आत्ताच पालखीवरून आला आहे, म्हणजे पालखी पुढे आली तरी थोडा मागे आला तो, म्हणजे 5 मिनटं लेट आला असतील ना पालखीच्या. आज पाऊस होता भरपूर. पायांची परिस्थिती काय वाटते? भरलेले आहेत ना, म्हणजे बाम बिम लावायला लागेल काय? लावायला लागेल ना. पण यंदा जो आपण हॉल घेतलेला आहे समोरचा, या आतमध्ये जाऊन आला हॉलच्या, हॉल एक नंबर म्हणजे भारी बनवला आहे हॉल. आता उद्या आपण किती वाजता सकाळी निघू? उद्या सकाळी 7 वाजता निघू. उद्या सकाळी 7ला निघावं लागेल. उद्या आपल्याला घाट चढवायचा आहे ना, म्हणजे घाट चढवायला आज एकदम एवढं काही वाटलं जास्त, पण कारण आपण दरवर्षी इथं 8ला पोचतो. गेल्या वर्षी मला वाटतं 8ला पोचलेलो इथे. हा मग पडदा लागणार आहे, पाडदा पण लागणार आहे मॅचसाठी. म्हणजे इंडिया जिंकल ना आज. इंडिया जिंकणार. एकविराईकडे आपण मागणं करूया की इंडिया जिंकलीच पाहिजे. धन्यवाद. तर तुम्हाला मी पुढे सुद्धा दाखवतो. हा हॉल आहे आपला समोरचा. आणि आता आमची आंघोळ झालेली आहे. आम्हाला गरम पाणी भेटलेलं आहे. मंडळ आभारी आहे. पाणी पाहिजे असेल तर बालदी भरून घेऊन जा. मंडळी पाहिजे बादल्या भरून घ्यायच्या आणि इथं बाहेर आंघोळ करायच्या. लेडीजसाठी आतमध्ये बाथरूम आहेत आंघोळीसाठी. पुरं बाहेरच भिजलेले, त्यामुळे पुरं बाहेर आंघोळ करतात. शुभ आशीष